गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. SM क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा, जिला आपण टॅट एक्झाम असेही म्हणतो, तर या एक्झाममधील अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक म्हणजे मराठी व्याकरण. तर या मराठी व्याकरणासंदर्भात 2017मध्ये झालेली जी टॅट एक्झाम आहे त्यामधील पेपर क्रमांक 6 म्हणजेच प्रश्नपत्रिका 6वीमध्ये मराठी व्याकरणासंदर्भात आलेले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की जे तुम्हाला येणाऱ्या टॅट एक्झाम 2025साठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. तर मग क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, कानाडोळा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे तिरपा डोळा करणे, ऑप्शन नंबर सेकंड आहे लक्ष न देणे, ऑप्शन नंबर थर्ड आहे कानाकडे बघणे आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे डोळ्यात डोळे टाकणे. तर कानाडोळा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? लक्ष न देणे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर सेकंड हे आपल्या क्वेश्चनचं काय होईल? ॲन्सर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सुगंध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे सुवास, ऑप्शन नंबर सेकंड आहे परिमळ, ऑप्शन नंबर थर्ड आहे दर्प आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे दुर्गंध. तर सुगंध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. मग ऑप्शन नंबर फोर्थ काय होईल? आपलं ॲन्सर होईल. सुगंध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? दुर्गंध. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे घराची पडझड झाली, ऑप्शन नंबर सेकंड आहे घराची पानगळ झाली, ऑप्शन नंबर थर्ड आहे घराची भानगड झाली आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे घराची अडगळ झाली. तर ऑप्शन नंबर फर्स्ट बघा, घराची पडझड झाली, तर हे काय आहे? शुद्ध वाक्य आहे. म्हणून या ठिकाणी या क्वेश्चनचं ॲन्सर काय होईल? ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. ऑप्शन नंबर फर्स्ट आहे रुमाल, ऑप्शन नंबर सेकंड आहे पगडी, ऑप्शन नंबर थर्ड आहे पागोटे, ऑप्शन नंबर फोर्थ आहे ओढणी. तर ऑप्शन नंबर फर्स्ट हे काय होईल? आपलं ॲन्सर होईल. पुल्लिंगी शब्द म्हणजे काय वापरलं जातं? तो. म्हणून आपण काय म्हणू शकतो? तो रुमाल. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर फर्स्ट हे काय होईल? आपल्या क्वेश्चनचं ॲन्सर होईल. रुमाल हा शब्द काय आहे? पुल्लिंगी शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वैपुल्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे टंचाई, ऑप्शन नंबर सेकंड आहे कमतरता, ऑप्शन नंबर थर्ड आहे चंचन आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे समृद्धी. तरी वैपुल्य या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला आहे, तर ऑप्शन नंबर फोर्थ आहे ते आपल्या क्वेश्चनचं ॲन्सर आहे. म्हणजे बघा, टंचाई, कमतरता, चंचन हे जर ऑप्शन पाहिले आपण, तर वैपुल्य या शब्दाचे हे काय आहेत? विरुद्धार्थी शब्द आहेत. आणि समृद्धी हा ऑप्शन पाहिला तर हा काय आहे? वैपुल्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. म्हणून ऑप्शन नंबर फोर्थ हा आपल्या क्वेश्चनचं ॲन्सर होईल. त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, युती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे फूट, ऑप्शन नंबर सेकंड आहे मिलाप, ऑप्शन नंबर थर्ड आहे संधी, ऑप्शन नंबर फोर्थ आहे एकी. आता युती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे, तर युती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? ऑप्शन नंबर फर्स्ट फूट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हिरमोड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे कुरूप, ऑप्शन नंबर सेकंड आहे निराशा, ऑप्शन नंबर थर्ड आहे उमेद, ऑप्शन नंबर फोर्थ आहे उत्साह. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर सेकंड काय होईल? आपल्या क्वेश्चनचं ॲन्सर होईल निराशा. म्हणजे हिरमोड या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? निराशा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रमेशला 14 भाषा बोलता येतात या वाक्यातील विशेषण ओळखा. ऑप्शन नंबर फर्स्ट आहे रमेशला, ऑप्शन नंबर सेकंड आहे 14, ऑप्शन नंबर थर्ड आहे भाषा आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे बोलता. तर रमेशला 14 भाषा बोलता येतात, तर या वाक्यातील विशेषण कोणते आहे? 14. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड हे काय आहे? आपल्या क्वेश्चनचं ॲन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? आता बघा, प्रसिद्धी हा शब्द दिलेला आहे, तर ऑप्शन नंबर फर्स्ट, ऑप्शन नंबर सेकंड, ऑप्शन नंबर थर्ड आणि ऑप्शन नंबर फोर्थ पाहिला, तर ऑप्शन नंबर थर्डचा जो शब्द आहे प्रसिद्धी, तर तो काय आहे? शुद्ध शब्द आहे. म्हणून या ठिकाणी ॲन्सर काय होईल या क्वेश्चनचं? ऑप्शन नंबर थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्ञानेश्वर या शब्दाची संधी सोडवा. ऑप्शन नंबर फर्स्ट आहे ज्ञाने प्लस श्वर, ऑप्शन नंबर सेकंड आहे ज्ञान प्लस ईश्वर, ऑप्शन नंबर थर्ड आहे ज्ञानी प्लस ईश्वर आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे ज्ञानाचा ईश्वर. तर ज्ञानेश्वर या शब्दाची संधी काय होईल? ऑप्शन नंबर सेकंड बघा, ज्ञान प्लस ईश्वर इज इक्वल टू ज्ञानेश्वर. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर सेकंड हे आपल्या क्वेश्चनचं ॲन्सर आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढील जोड शब्द पूर्ण करा. गोंड. आता ऑप्शन नंबर फर्स्ट दिला आहे वाणी, ऑप्शन नंबर सेकंड दिलेला आहे गोड, ऑप्शन नंबर थर्ड दिलेला आहे कडू आणि ऑप्शन नंबर 4 दिलेला आहे बंगाल. तर या ठिकाणी आपल्या क्वेश्चनचं आन्सर काय होईल? ऑप्शन नंबर 4 बंगाल. या ठिकाणी गोड नाही विचारलेलं बघा, गोंड विचारलेलं आहे, म्हणून या ठिकाणी आन्सर काय होईल? ऑप्शन नंबर 4 गोंड जो पुढे जोड शब्द काय येईल? बंगाल. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पुढील म्हण पूर्ण करा. मुलाचे पाय ... दिसतात. ऑप्शन नंबर फर्स्ट आहे सुंदर, ऑप्शन नंबर सेकंड आहे कोवळे, ऑप्शन नंबर थर्ड आहे पाळण्यात, ऑप्शन नंबर 4 आहे देवासारखे. तर आपल्याला ही सर्वांना म्हण माहीत आहे की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे काय आहे आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे, पाळण्यात. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? फर्स्ट ऑप्शन आहे भुसभुशीत, ऑप्शन नंबर सेकंड आहे लुसलुशीत, ऑप्शन नंबर 3 आहे खुसखुशीत आणि ऑप्शन नंबर 4 आहे रुसरुशीत. आता ऑप्शन नंबर फर्स्ट पाहिला, ऑप्शन नंबर सेकंड पाहिला, ऑप्शन नंबर 3 पाहिला, तर भुसभुशीत, लुसलुशीत, खुसखुशीत हे शब्द आपण ऐकलेले आहेत, परंतु रुसरुशीत असा काही शब्द नाही, म्हणून चौथा ऑप्शन हे काय आहे आपलं आन्सर आहे, म्हणजे रुसरुशीत हा शब्द काय आहे? अशुद्ध शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे त्याने संसार थाटला, ऑप्शन नंबर सेकंड आहे त्याने संसार मोडला, ऑप्शन नंबर 3 आहे त्याने संसार उधळला आणि ऑप्शन नंबर 4 आहे त्याने संसार मोडला. आता ही चारही ऑप्शन पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल बघा, 3 नंबरचा जे ऑप्शन आहे त्याने संसार उधळला, तर हे वाक्य काय होईल? अशुद्ध वाक्य होईल, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे आपल्या या क्वेश्चनचं आन्सर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, देव आहे असे मानणारा. आता शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगायचा आहे. आता देव आहे असे मानणाऱ्याला काय म्हणतात? तर ऑप्शन नंबर फर्स्ट आहे आस्तिक, ऑप्शन नंबर सेकंड आहे नास्तिक, ऑप्शन नंबर 3 आहे स्वस्तिक आणि ऑप्शन नंबर 4 आहे पुजारी. तर देव आहे असे मानणाऱ्याला आपण काय म्हणत असतो? आस्तिक, म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हे काय होईल? आपल्या क्वेश्चनचं आन्सर होईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2017मध्ये झालेली जी टॅट एक्झाम आहे त्यामधील पेपर क्रमांक 6 मध्ये मराठी व्याकरणासंदर्भात आलेले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत, की जे तुम्हाला येणाऱ्या टॅट एक्झाम 2025साठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा. थँक्यू.